नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला स्लीव्ज जी दाखवणार आहे ती फुग्याची स्लीव्ज आहे। हे त्याचे काट आहेत, हे त्याचं मेन फॅब्रिक आहे जे आपल्याला ह्याला ट्रान्सपरंट ठेवायचं आहे। तर हे 8 इंचाचं आहे आणि जे खाली अस्तर आहे ते आपल्याला त्याचे काठाला लावायचं आहे। तर ते आपण अस्तर जेवढे काट आहेत तेवढेच आपण कट करून घेणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण स्किप न करता बघा। खूप सोप्या पद्धतीने ही स्लीव सांगितलेली आहे। तर जे काट आहेत ना तेवढ्यालाच आपण फक्त अस्तर लावणार आहोत आणि जी फुगा आहे त्याला आपण ते ट्रान्सपरंट ठेवणार आहोत। तर आता आपण जे मेन फॅब्रिक आहे ते घेऊया। हे डबल फोल्ड आहे, म्हणजे ह्याच्या 2 बाह्या होणार आहेत। हे जेवढं राहिले तेवढं घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः ही 15.5 इंचाचं हे कापड आहे आणि उंचीला हे 8 इंच आहे। तर आता हे जे आहेत त्या 2 स्लीव्ज होणार आहेत। तर ह्याच्या मी पहिल्यांदा घडी टाकणार आहे, म्हणजे ओपन भाग आहे तिथून आपल्याला घडी टाकायची आहे 9 इंचावरती। तर आणि आपण एक्स्ट्रा किती घेतलेला आहे, 6 इंच घेतलेला आहे। तर आता आपल्याला ही स्लीव्ज आपली तयार 6 इंचाची हवी आहे आणि काट आहेत ते 4 इंचाचे आहेत, म्हणजे आपली स्लीव्ज होणार आहे 10 इंचाची। तर जे वरती आहे एक्स्ट्रा ते आपल्याला पफ येण्यासाठी आपण 8 इंच घेतलेला आहे आणि ॲक्च्युली बाही आपली ही 6 इंचाची आहे। तर 6 इंचावरती आपण खूण करून घ्यायची आहे आणि 3 इंचावरती खूण करून घ्यायची आहे खाली। तिथेच आपण नेहमी जशी नेहमी बाही जशी कट करतो सेम तशा पद्धतीने करायची आहे। खाली आपल्याला ते मार्जिन आहे त्याचं ते घ्यायचं नाही आहे, फक्त जो दंड घेर आहे तो घ्यायचा आहे आणि नंतर प्लेट्स घेताना आपण ते आपोआप 1.5 इंच वाढवून घेणार आहोत। तर इथे मी नेहमीप्रमाणे बाहीचा शेप घेतलेला आहे आणि पुढे आपण थोडंसं जे वाढवलेलं आहे तो शेप आपण इथे जुळवून घ्यायचा आहे आणि जो आतला जो भाग आहे त्याचा पण शेप आपण इथे द्यायचा आहे। तर तुम्ही आता हे जे पाहताय ह्यात आपण हे कट करून घेऊया अगोदर आणि मग नंतर याला आपण प्लीट्स देणार आहोत। अगदी छोट्या छोट्या प्लीट्स देणार आहोत। ह्या जे तुम्ही स्लीव्ज कट करणार आहात त्या अगोदर प्लीट्स द्यायच्या आहेत आणि नंतर आपण ते कट करणार आहोत आतला आणि बाहेरचा। तर आता हे आपण जिथे सेंटर आहे तिथं आपण कट देणार आहोत की जेणेकरून आपल्याला स्लीव्जचा सेंटर हा समजावा म्हणून। तर आता इथे मी जो आतला भाग आहे तो नंतर कट करणार आहे, म्हणजे आतला मुंड्याचं जिथं आपण जोडतो तो। तर आता आपण बाही बघूया पहिल्यांदा। जी बाही आहे ना त्याला आपण पहिल्यांदा प्लीट्स देणार आहोत। तर 6 इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं तिथे आपण खूण करून घ्यायचे आहे आणि त्याच्या थोडंसं पुढे आपल्याला प्लीट्स द्यायचे आहेत। अगदी छोट्या छोट्याच प्लीट्स द्यायच्या आहेत जेणेकरून ते असं नाजूक प्लीट्स दिसणार आहे। खूप मोठ्या ह्याला प्लीट्स आपण देऊ शकत नाही। तर ह्या आपण प्लीट्स ज्या वरच्या साईडला आपण ज्या डायरेक्शनमध्ये प्लीट्स देणार आहोत ना सेम तशाच डायरेक्शनमध्ये आपल्याला खालच्या साईडला पण प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत। तर अगदी म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपण कुठपर्यंत प्लीट्स द्यायच्या आहेत तिथपर्यंत आपण त्या प्लीट्स दिल्यानंतर खालच्या साईडला पण सेम त्याच ह्याच्यात आपल्याला प्लेट देऊन घ्यायच्या आहेत। तर आपल्याला वाटलं की इथे कमी पडते तर आपण एखादी प्लेट्स उसवू शकतो किंवा एखाद्या वेळेस आपल्याला वाटलं की इथं प्लेट म्हणजे खूप जास्त झाली किंवा कमी झाली तर तिथं आपण ते ॲडजस्ट करून घेऊ शकतो। तर आता हे खालच्या साईडला सेम मी प्लेट्स देत आहेत आणि खाली कसं थोडंसं मेजरमेंट कमी आहे, तर जेवढा आपला दंडघेर आहे आणि त्याच्यात प्लस 1.5 इंच तर तेवढ्याच आपल्याला खाली प्लेट द्यायचे आहेत। इथे साधारणतः 5.5 दंडघेर म्हणजे पूर्ण होता, तर आपण 1.5 इंचचं एक्स्ट्रा मार्जिन इथे घेणार आहोत ना। तर म्हणजे आपल्याला 5.5 प्लस 1.5 आपण 7 घेणार आहोत, म्हणजे पूर्ण हे 14 यायला पाहिजे। तर हे बघा हे इथे कंप्लीट 7 इंचाचं आलेलं आहे। जर तुमचं येत नसेल तर ते एखादी प्लेट्स तुम्ही उसवा, म्हणजे ते ॲडजस्ट होईल आणि ह्याला ॲडजस्ट करायला चान्स असतो, त्याच्यामुळे इथे काही म्हणजे कमी पडत नाही कापड। तर आता आपण ही जी स्लीव्ज बनवलेली आहे ती अस्तरवर ठेवायची आणि उलटं त्याच्यावरती काठ ठेवून घ्यायचं आहे। आता इथे आपण टिप मारून घेणार आहोत जेणेकरून हे आतल्या साईडला पूर्ण हे काठ
शिवलेले आत जातील. तर आता उलटं शिवणार आहे. जसं आपण ब्लाऊजला ब्रेसपट्टी जोडतो सेम तशा पद्धतीनेच आपल्याला इथे काठ शिवून घ्यायचं आहे. खाली अस्तर, मध्ये कापड आणि वरती काठ अशा पद्धतीने आपल्याला हे टिप मारून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित प्लीट सरळ करून टिप मारून घ्यायची आहे. कारण की काय होतं, जर आपण सरळ टिप मारली तर आपले प्लेट्स वाकड्या तिकड्या खाली त्याला टिपेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थित बघून आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे. तर आता जशी आपण ब्रेसपट्टी जोडतो म्हणजे आतमध्ये रोल करून सेम तशा पद्धतीनेच इथे अस्तरवरती काठ ठेवून जोडून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे अगदी सोप्या पद्धतीने ही स्लीव्ज आहे, तुम्ही करू शकता. असं काही नाही, ते दिसताना दिसते अवघड पण सोपी आहे. आणि व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कशी शिवलेली आहे. आणि ह्याच्यात प्लीट्स असल्यामुळे इकडे तिकडे थोडंफार ॲडजस्ट करता येतं. तर हे बघा, आता आपली ही स्लीव्ज झालेली आहे. तर आपल्याला ह्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर तुम्ही बघा, हे अगदी कट टू कट म्हणजे सेमच अस्तर घेतलेलं आहे. याचं खालचं जी पट्टी आहे ती बरोबर बसते. आणि दंड म्हणजे जी ट्रान्सपरंट बाही आहे ना ती खूप सुंदर दिसते. खाली काठ गोल्डन कलरचा आहे आणि वरती पूर्ण ब्लॅक साडीचा हा ब्लाऊज आहे. तर ही साडी ही माहेश्वरी साडी आहे आणि त्याचा जो गोल्डन काठ आहे तो खूप सुंदर दिसतोय. पूर्ण लाइनिंग वर्क आहे ह्या साडीवरती आणि ट्रान्सपरंट साडी असल्यामुळे खूप छान साडी दिसत होती. आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज खूपच सुंदर दिसणार आहे. तर स्लीव्ज हे बघा, माझी ही स्लीव्ज तयार झालेली आहे. तर तुम्हाला स्लीव्ज समजली का हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे पण नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता हे जसं जेव्हा आपण प्लीट्स सगळं आपलं तयार होतं ना त्यावेळेस आपण आतला पार्ट हा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊजला जोडण्याच्या अगोदर. हे बघा, ही स्लीव्ज तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.